सादर होणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकऱ्यांची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अपेक्षा हीच आहे की सध्या ज्या योजना चालू आहेत आणि कृषी क्षेत्रात जी परिस्थिती आहे त्यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत। कारण केवळ आश्वासनांवर शेतकरी आता पूर्णपणे थकलेला आहे, त्रासलेला आहे। आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे शेतकरीच सांगतात। यावर्षी ओला दुष्काळ आहे, अवकाळी पाऊस आहे। 2025-26च्या हंगामात शेतमालाचे भाव अक्षरशः कोसळले। सुरुवातीला योग्य दर मिळाले नाहीत, त्यानंतर कर्जमाफीचे न पाळलेले आश्वासन, पीक विमा, अतिवृष्टी अनुदान या सगळ्या समस्या अजूनही प्रलंबित आहेत। नवीन योजना आणण्यापेक्षा या सर्व गोष्टी आधी स्पष्ट करून त्यावर ठोस निर्णय घेणे आणि शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ देणे अत्यंत गरजेचे आहे। दुसरी अपेक्षा म्हणजे शेतमालाच्या भावांबाबत। शेतकऱ्याला सुरुवातीला योग्य भाव मिळालाच नाही, आता शेतमाल व्यापाऱ्यांकडे गेला आहे। आज जर भाव वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्याला होत नाही। म्हणूनच सुरुवातीला मिळणाऱ्या कमी भावाची भरपाई करण्यासाठी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भावांतर योजनेची घोषणा केली पाहिजे। अर्थसंकल्प म्हणजे राज्याचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा, राज्याचा संसार कसा चालणार आहे याची तरतूद। त्यामुळे अशा भावांतर योजनेसारख्या योजना अर्थसंकल्पात येणं अत्यंत आवश्यक आहे। तिसरी महत्त्वाची अपेक्षा म्हणजे कर्जमाफी। अनेक वेळा कर्जमाफीचे आश्वासन दिले गेले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही। आता 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे शेवटचे आश्वासन देण्यात आले आहे। माननीय अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने सांगितले त्यानुसार या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीसाठी भक्कम तरतूद करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे, ही शेतकऱ्यांची ठाम अपेक्षा आहे। यानंतर जर इतर कर्मचाऱ्यांसाठी 7वा किंवा 8वा वेतन आयोग लागू होत असेल, महागाईप्रमाणे पगार वाढत असेल, तर त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 5,000 रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे। वार्षिक 12,000 रुपये मिळाले पाहिजेत आणि त्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पात झाली पाहिजे। सोलर धोरणाबाबत बोलायचं झालं तर सरकारने आणलेलं धोरण चांगलं आहे, पण त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। जिथे विहीर आहे तिथे सोलर बसलंच पाहिजे। ज्या शेतकऱ्यांना सोलरमुळे दिवसा वीज मिळते आहे ती नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, मात्र हे धोरण महाराष्ट्रभर युद्धपातळीवर राबवले पाहिजे। तांत्रिक अडचणी, त्रुटी या तातडीने सोडवल्या पाहिजेत। अनेक शेतकऱ्यांनी धरणांवरून किंवा एका विहिरीवरून लांब शेतात पाईपलाईन टाकलेली आहे। अशा ठिकाणी सोलर चालत नसेल तर त्या शेतकऱ्यांना पर्यायी वीज, परवाने आणि सुविधा दिल्या पाहिजेत। यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे। शेतकरी वाचेल तर महाराष्ट्र वाचेल, देश वाचेल। यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी, जे स्वतः अर्थमंत्री देखील आहेत, ठोस निर्णय घ्यावेत। अर्थसंकल्प मदत करणारा नसावा तर शेतकऱ्याला सक्षम करणारा असावा। लोकप्रिय योजना नव्हे तर दूरगामी परिणाम करणाऱ्या आणि दूरदृष्टीच्या योजना अर्थसंकल्पात असाव्यात। दूध उत्पादन वाढवणं अत्यंत गरजेचे आहे। महाराष्ट्राला किती दूध लागतं आणि किती उत्पादन होतं याचा विचार करून उत्पादन वाढवण्यासाठी योजना आणल्या पाहिजेत। गाय किंवा म्हैस यांच्या दुधाला शेतकऱ्याला योग्य दर मिळाला पाहिजे, त्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे। वन्य प्राण्यांचा त्रास हा आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे। नीलगाय, रानडुक्कर, हरिण यांचा त्रास कुंपण किंवा झटका मशीनने थांबत नाही, ही मलमपट्टी आहे। यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे ठोस निर्णय। शिवरायांचा इतिहास पाहिला तर राजमाता जिजाऊंनी शेताचं रक्षण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं। त्याच धर्तीवर आज सरकारने निर्णय घ्यावा। शेतकऱ्यांचे प्राण वाचवणं हे पर्यावरणापेक्षा मोठं आहे। या विषयाकडे दुर्लक्ष होता कामा नये। मजुरांची टंचाई प्रचंड वाढली आहे। मजूर फायद्यात आहेत हे चुकीचं नाही, पण ज्याच्या आधारावर मजुराला फायदा मिळतो तो शेतकरीच जर तोट्यात असेल तर भविष्यात परिस्थिती गंभीर होईल। त्यामुळे शेती आणि शेतकरी टिकवण्यासाठी धोरणात्मक निर्णय झाले पाहिजेत। शेतकरी सन्मान निवृत्ती वेतन योजना सुद्धा लागू झाली पाहिजे। 60-70 वर्षांनंतर शेतकरी काम करू शकत नाही, अशावेळी सरकारकडून आधार मिळणं आवश्यक आहे। आधुनिक जगात जे नवं आहे ते महाराष्ट्राच्या शेतात आलं पाहिजे। जगातल्या शेतकऱ्यांच्या बरोबरीने भारतातला शेतकरी उभा करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, निर्यात वाढवणं गरजेचे आहे। प्रादेशिक पिकांनुसार प्रक्रिया उद्योग उभे राहिले, रोजगार निर्माण झाला तर तरुण शेतीकडे वळतील आणि शेतीचं भविष्य बदलेल। शेवटी एवढंच म्हणायचं आहे की अनवाणी पायाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना समजणारे नेतृत्व हवं। गाव हेच खरं सोनं आहे। शेतकरी जगला तर देश जगेल। यासाठी सरकारने शाश्वत धोरणं आखली पाहिजेत। तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की लिहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।